हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 8चा प्रॅक्टिस सेट 6.4 सॉल्व करणार आहे. तर पहिला क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. आता सिम्प्लिफाय फॉर्म्युले यूज करायचे. आत्तापर्यंत जे फॉर्म्युले आपण वापरले सगळे क्वेश्चन सॉल्व करताना ते फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचे. तर इथे बघा, पहिला फॉर्म्युला काय आहे, इथे m² - n² म्हणजे a² - b² तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, a + b a - b. तर तो आधी आपण इथे लिहून घेऊ. प्रत्येकाच्या आधी फॉर्म्युले लिहू म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते. m² - n² इज इक्वल टू, तर हे सोल्युशनमध्ये डायरेक्ट तुम्ही लिहून घ्या, m + n आणि m - n. ह्याला हवं तर एक 1 नंबर द्या. हे कशाने आपण यूज केलं इथे लिहून घ्या, युजिंग फॉर्म्युला a² - b² इज इक्वल टू a + b a - b. बरोबर, हा फॉर्म्युला आपण यूज केला. आता m³ - n³ ह्याचाही फॉर्म्युला आहे. सो m³ - n³ इज इक्वल टू काय लिहिणार आपण, m - n m² + mn + n². हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपण कुठला यूज केला, युजिंग फॉर्म्युला a³ - b³. बरोबर, हा फॉर्म्युला आपण यूज केला, a - b a² + ab + b². तर ह्याला 2 नंबर नाव द्या. आता आपण लिहूयात. आता खाली मेन सोल्युशन आपण करूयात फ्रॉम 1 and 2. आता इथे बघा, m² - n² जागी काय लिहायचं आपण, m + n आणि m - n. सो m + n आणि m - n डिवायडेड बाय काय आहे, m + n ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे आपण m + n 2 वेळा लिहू शकतो. बरोबर, सो m + n आणि m + n घ्यायचं, 2 वेळा झालं, इंटू. आता हे आहे तसं लिहून घ्यायचं, m² + mn + n². आणि खालती आपण जो क्यूबचा फॉर्म्युला लिहिला आहे, m³ - n³ तो इथे लिहून घ्यायचा. तो काय आहे, m - n m² + mn + n². ठीक आहे. तर आता इथे बघा काय काय कॅन्सल होईल. मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, डिव्हिजन आहे, तर इथे m + n, एक इथे m + n आणि हा m + n कॅन्सल होईल. बरोबर, त्याच्यानंतर हा m - n m - n जाईल. त्याच्यानंतर हा पूर्ण m² + mn + n² हे आणि हे जाईल. म्हणजे काय राहतं आहे आन्सरमध्ये, सो इज इक्वल टू लिहून घ्या 1/m + n. बस, दिस इज अवर फायनल आन्सर. आहे ना सोपं. फक्त ह्याच्याकरता तुमचे फॉर्म्युले तुमचे तोंडपाठ पाहिजे. फॉर्म्युले तुम्हाला आले, पाठ असतील तर तुम्ही हे प्रॉब्लेम पटापट सॉल्व करू शकता. सेकंड बघूयात काय आहे. आता पुढचा प्रॉब्लेम मी लिहून घेतला आहे. आता इथे a² + 10a + 21 हे आपण प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत ऑलरेडी. कुठल्या प्रॅक्टिस सेटमध्ये, आय थिंक प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये आपण हे सॉल्व केले. 6.1 मध्ये म्हणजे हे 10 म्हणजे आपली काय आली पाहिजे, सब, आणि 21 काय आलं पाहिजे, प्रॉडक्ट. तर आधी इथे खाली लिहून घेऊ. आधी हे पहिले a² + 10a सॉल्व करूयात आधी, + 10a + 21. तर 10a म्हणजे काय, आता 7 3 जा 21 आणि 7 + 3 इज 10. सो आपण हे घेऊ शकतो असं, a² + 7a + 3a + 21 म्हणजेच a + 7 + 3 a + 7. सो इज इक्वल टू a + 3 अँड a + 7 असे आपण फॅक्टर पाडले होते. बरोबर, हे जे फॅक्टर्स आपण असे केले होते. सो हे ह्याला 1 नंबर द्या. त्याच्यानंतर a² - 1. आता a² - 1 म्हणजेच काय, a² - 1² म्हणजेच काय, a + 1 आणि a - 1. बरोबर, हा फॉर्म्युला आपण यूज केला. त्याच्यानंतर a² + 6a - 7 ह्याचा पण आपल्याला ह्याच्यासारखे फॅक्टर करून घ्यायला लागतील, फॅक्टराईज करून घ्यायला लागेल, म्हणजे आपल्याला 2 फॅक्टर मिळतील. तर ते करून घेऊयात. हे त्याच्यानंतर इथे लिहूयात आता आपण a² + 6a - 7. आता 7 1 जा 7 आणि 7 - 1 केलं की 6 येणार आहे. बरोबर, 6.1 तुम्हाला आठवत नसेल, तुम्हाला हे परत कळत नसेल की हे कसं आलं, तर एकदा 6.1चं परत एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्याचे फॅक्टर कसे करायचे. सो हे लिहून घ्या, a² + 7a - 1a - 7. सो ह्याचे फॅक्टर काय झाले, a + 7 - 1 a + 7 a - 1 अँड a + 7 असे ह्याचे फॅक्टर झाले.
याला नाव देऊयात ह्याला आधी 2 देऊयात आणि ह्याला 3. तर आता फ्रॉम 1 to 3 आपण सॉल्व करूयात पुढे. फ्रॉम 1 2 and 3 काय येईल? a स्क्वेअर प्लस 10 आहे म्हणजेच आपण काय लिहिलं आहे a प्लस 3 a प्लस 7 बरोबर. त्याच्यानंतर खाली a स्क्वेअर प्लस 6a मायनस 7 म्हणजे काय आहे a मायनस 1 a प्लस 7 इंटू a स्क्वेअर मायनस 1 म्हणजे काय आहे a प्लस 1 a मायनस 1 a प्लस 1 a मायनस 1 आणि खालचं हे a प्लस 3 असंच घ्यायचं आहे. आता इथे बघा कुठल्या कुठल्या टर्म कॅन्सल होत आहेत. a प्लस 3ची कॅन्सल होती आहे बरोबर. a मायनस 1 कॅन्सल होती आहे आणि a प्लस 7 कॅन्सल होती. सो काय राहतं आहे फक्त a प्लस 1. सो फायनल आन्सर काय येणार आहे a प्लस 1. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट काय आहे 8x क्यूब मायनस 27y क्यूब डिवायडेड बाय 4x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर. तर आता आपण a मायनस बी क्यूब याचा फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. म्हणजे आधी हे सॉल्व करून घेऊ, याचा आन्सर आधी आणूयात. सो 8x क्यूब मायनस 27y क्यूब म्हणजेच किती 2x ब्रॅकेट क्यूब मायनस 3y ब्रॅकेट क्यूब. सो इज इक्वल टू काय येणार आहे a मायनस बी म्हणजे 2x मायनस 3y. त्याच्यानंतर 4x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर. इथे खाली मी लिहून देते युजिंग फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको. युजिंग फॉर्म्युला a क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू a मायनस बी a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. सो ह्याला वन नंबर द्या ह्याला. त्याच्यानंतर सेकंड 4x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर हे आपण एकदा सॉल्व करूयात. 4x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर. तर हा कुठला फॉर्म्युला आहे परत a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. सो म्हणजेच इथे a काय असणार आहे 2xचा स्क्वेअर मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर. सो इज इक्वल टू 2x प्लस 3y अँड 2x मायनस 3y बरोबर. याला 2 नंबर द्या. युजिंग फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला पण लिहून घेऊ आपण म्हणजे परत तुम्हाला विसरायला नको. युजिंग फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी a मायनस बी. ठीक आहे. आता हे ह्याच्यामध्ये यूज करूया. सो फ्रॉम 1 and 2 असं लिहून घ्या आणि मग 2x मायनस 3y 4x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर डिवायडेड बाय हे कुठलं येणार आहे 2x प्लस 3y अँड 2x मायनस 3y. तर आता इथे बघा इथे काय कॅन्सल होईल फक्त एकच टर्म कॅन्सल होणार आहे 2x मायनस 3y अँड 2x मायनस 3y. सो जे राहिलं आहे ते आन्सर आहे आपलं. न्यूमरेटरला काय राहिलं आहे 4x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर डिवायडेड बाय 2x प्लस 3y. सो दिस इज आवर फायनल आन्सर. नेक्स्ट बघूयात काय आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहून घेतला आहे मी. आता ह्याचं पहिले x स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 हे आपण फॅक्टराईज करून घेऊ. सो फॅक्टराईज कसं करायचं x स्क्वेअर मायनस 5x मायनस 24. तुम्हाला माहिती आहे 8 3 जा 24 बरोबर आणि 8 मायनस 3 केलं की 5 होतं. म्हणजे इथे आपल्याला 3ला प्लस साईन द्यायला लागेल 8ला मायनस साईन घ्यायला लागेल म्हणजे मग मायनस 5 येईल बरोबर. सो x स्क्वेअर मायनस 8x प्लस 3x मायनस 24. x कॉमन घेतला x मायनस 8 प्लस इथे काय घेणार कॉमन 3x मायनस 8. मग फॅक्टर काय काय आले x प्लस 3 आणि x मायनस 8 हे 2 फॅक्टर ह्याचे आले. आता ह्याला 1 नंबर लिहून घ्या. दुसरे फॅक्टर आपल्याला कुठला काढायचा आहे x स्क्वेअर मायनस 64चा काढायचा आहे फॅक्टर. सो x स्क्वेअर म्हणजेच काय x स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे हा कशाचा स्क्वेअर झाला 8चा. सो ह्याचे फॅक्टर काय येणार x प्लस 8 अँड x मायनस 8. युजिंग फॉर्म्युला आता तुम्ही लिहून घ्या कुठला फॉर्म्युला आपण यूज केला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो ह्याला 2 नंबर द्या नाव आणि आता फ्रॉम 1 and 2 आपण सॉल्व करूयात. फ्रॉम 1 and 2 x स्क्वेअर मायनस 5xचे फॅक्टर लिहून घेऊयात x प्लस 3 अँड x मायनस 8
डिवायडेड बाय काय आहे एक्स प्लस 3 अँड एक्स प्लस 8 इंटू काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 64 म्हणजेच एक्स प्लस 8 अँड एक्स मायनस 8 अँड डिवाइड आहे एक्स मायनस 8 ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजेच काय एक्स मायनस 8 2 टाइम्स. सो एक्स मायनस 8 अँड एक्स मायनस 8. आता इथे बघा कॅन्सल काय काय होणार आहे. आता इथे बघा कट काय काय होईल एक्स प्लस 3 कट होईल. इथे हे एक्स मायनस 8 इथल्या एका एक्स मायनस 8 बरोबर कट होईल. हे एक्स मायनस 8 वरच्या एका एक्स मायनस 8 बरोबर कट होईल आणि हे एक्स प्लस 8 या एक्स प्लस 8 बरोबर कट होईल. म्हणजे मग काय राहिलं फक्त आन्सर 1. सो दिस इज आवर फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3x² मायनस एक्स मायनस 2 डिवायडेड बाय x² मायनस 7x प्लस 12 डिवाइड. इथे पण डिवायडेड बाय हे साईन लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला रेसिप्रोकल घ्यायला लागेल नंतर. 3x² मायनस 7x मायनस 6 डिवायडेड बाय x² मायनस 4 म्हणजे आता ह्या प्रत्येक तिन्ही ह्याचे आपल्याला काय करायला लागणार आधी फॅक्टर्स करायला लागणार आहेत. खूप मोठं होणार आहे हे सम. तर पहिले आपण 3x² मायनस एक्स मायनस 2 ह्याचे फॅक्टर करूयात. सो 3x हे लिहून घेऊ आधी सोल्युशन लिहून घ्या मायनस 2. आता ह्याचे फॅक्टर कसे होणार आहे 3 × 2 = 6 बरोबर लक्षात आहे ना तुमच्या. 3 × 6 होईल आणि मग काय होणार आहे 3 + 2 किंवा 3 - 2 असं केलं तर इथे काय येणार आहे -1 येणार आहे. म्हणजे 2ला प्लस साईन दिलं आणि 3ला मायनस साईन दिलं तर काय येणार आहे -1. सो याचे फॅक्टर करू 3x² मायनस 3x प्लस 2x मायनस 2. सो इथे कॉमन काय निघणार आहे 3x x मायनस 1 प्लस इथे काय निघणार आहे कॉमन 2 x मायनस 1. सो 3x प्लस 2 अँड x मायनस 1 याला 1 नंबर नाव देऊन घ्या. त्याच्यानंतर आता इथे हवं तर मी एक लाईन मारते. आता आपण 3x² मायनस 7x मायनस 6 याचे फॅक्टर्स काढून घेऊयात. 3x² मायनस 7x मायनस 6 हे मुद्दा मी साईडला करते म्हणजे एका पेजवर पूर्ण अख्खं सम व्हावेल. आता इथे बघा 3 × 6 = 18 म्हणजे सम काय यायला पाहिजे प्रॉडक्ट काय यायला पाहिजे 18 आणि सम यायला पाहिजे -7 म्हणजे आपण 9 आणि 2 घेऊ शकतो. 9 × 2 = 18. सो हे लिहून घ्या 3x² मायनस 9x प्लस 2x. हे साईन तुम्हाला कळलं ना कसं लिहायचं आहे -7 आहे त्यामुळे साईन 9ला मायनस येईल 2ला प्लस येईल इथे -6 येईल. मग परत 3x कॉमन x मायनस 3 प्लस इथे काय कॉमन येणार आहे 2 x मायनस 3. सो फॅक्टर्स काय आले 3x प्लस 2 अँड x मायनस 3 याला 2 नंबर नाव द्या. त्याच्यानंतर आता हे सॉल्व करूयात x² मायनस 7x प्लस 12 x² मायनस 7x प्लस 12. आता हे सॉल्व करताना असं लिहून घ्या x² 12 म्हणजे 4 × 3 = 12 आणि 4 आणि 3 ॲडिशन केली की 7 येतं. सो -4x मायनस 3x प्लस 12 असं येणार. मग ह्याच्यातनं कॉमन काढा x मायनस 4 इथे काय येणार कॉमन -3 येणार x मायनस 4. सो फॅक्टर्स काय आले x मायनस 3 अँड x मायनस 4. सो याला 3 नंबर नाव द्या. आता अजून एक राहिलं आहे आपलं कुठलं राहिलं आहे x² मायनस 4 हे राहिले करायचं ह्याचे फॅक्टर करायचे राहिले. सो x² मायनस 4 म्हणजेच काय x² मायनस 2चा स्क्वेअर म्हणजे a² मायनस b² बरोबर. सो ह्याचे फॅक्टर्स काय येणार ह्याचे x मायनस 2 अँड x प्लस 2 असे फॅक्टर येणार ह्याचे. सो याला 4 नंबर द्या. आता युजिंग फ्रॉम 1 2 3 अँड 4 आता सगळं एका लाईन याच्यात लिहून घेऊ. 3x² मायनस x मायनस 2चे फॅक्टर आधी लिहून घेऊयात. ते काय आहेत 3x प्लस 2 x मायनस 1. त्याच्यानंतर 7x लिहून घेऊ ह्याचे खालचे ह्याचे म्हणजे बरोबर x मायनस 3 अँड x मायनस 4. आता इथे डिव्हिजन आहे हां ते हे असंच लिहून घेऊ आधी. ह्याचे फॅक्टर्स काय आहेत 3x प्लस 2 अँड x मायनस 3 आणि x² मायनस 4चे फॅक्टर काय आहेत x मायनस 2 अँड x प्लस 2 बरोबर. आता ह्याचा रेसिप्रोकल करूयात मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स किंवा रेसिप्रोकल दोन्हीमध्ये तुम्ही म्हणू शकता. सो 3x प्लस 2 x मायनस 1 डिवायडेड बाय x मायनस 3 x मायनस 4 इंटू म्हणजे बरोबर रेसिप्रोकल म्हणजे काय
खालची डिनॉमिनेटर न्यूमरेटरला राहणार, न्यूमरेटर खाली येणार. म्हणजेच x मायनस 2 x प्लस 2 डिवायडेड बाय 3x प्लस 2 अँड x मायनस 3. आता टर्म बघूयात कुठल्या कुठल्या कॅन्सल होत आहेत. इथे x मायनस 4 कुठेच नाही आहे. 3x प्लस 2 एक कॅन्सल होईल, 3x प्लस 2 कॅन्सल होईल. त्याच्यानंतर अजून आय थिंक कुठलीच कॅन्सल होणार नाही आहे तशाच राहणार आहेत सगळ्या. सो आपला आन्सर लिहून घेऊ आपण. x मायनस 1 x मायनस 2 x प्लस 2 आणि खाली कुठले कुठले राहणार आहेत, 3 फॅक्टर राहणार आहेत. x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि x मायनस 4. x मायनस 3 2 टाइम्स आहे ना, सो मी डायरेक्ट इथे ब्रॅकेट स्क्वेअर घेतला आणि x मायनस 4. सो दिस इज अवर फायनल आन्सर. चला पुढचा प्रॉब्लेम सिम्पल आहे आणि सोप्पा पण आहे आणि स्मॉल पण आहे. सो 4x स्क्वेअर मायनस 11x प्लस 6 याच्या आधी आपण फॅक्टर करून घेऊयात. सो 4x स्क्वेअर मायनस 11x प्लस 6 हे लिहून घ्या. आता याचे फॅक्टर काय होणार आहेत, 4 6चा किती आहे 24 आणि मग मायनस 11 यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला ते घेऊन नाही चालणार. मग आपल्याला 8 3 24 येईल, बरोबर. सो आपण असं लिहून घेऊयात 4x स्क्वेअर मायनस 8x मायनस 3x प्लस 6. इथे मग काय येणार आहे कॉमन, 4x येणार आहे. सो x मायनस 2 मायनस 3 इथे आतमध्ये काय येणार आहे x मायनस 2. सो फॅक्टर काय काय आले, 4x मायनस 3 अँड x मायनस 2. इथे 1 लिहून घ्या. त्याच्यानंतर 16x स्क्वेअर मायनस 9 ह्याचे फॅक्टर करूयात. 16x स्क्वेअर मायनस 9. सो तर 16x स्क्वेअर म्हणजेच काय, 4x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. म्हणजेच काय झालं, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर झालं. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, a प्लस b a मायनस b म्हणजे 4x प्लस 3 अँड 4x मायनस 3. सो ह्याला 2 नंबर द्या. सो फ्रॉम 1 and 2 4x minus 3 x minus 2 divided by 4x plus 3 and 4x minus 3. सो इथे कॅन्सल काय काय होणार आहे, 4x minus 3 आणि 4x minus 3 कॅन्सल होणार आहे. म्हणजे आन्सरमध्ये काय येणार आहे खालती फायनल इज इक्वल टू x minus 2 and 4x plus 3. So this is our final answer. चला नेक्स्ट प्रॉब्लेम मी लिहून घेतला आहे. आता इथे बघा a क्यूब मायनस 27 आहे, म्हणजे कुठला फॉर्म्युला यूज करायला लागेल आपल्याला, a क्यूब मायनस b क्यूबचा. सो हे लिहून घेऊ आधी पहिलं सोल्युशनमध्ये. a क्यूब मायनस 27 इज इक्वल टू a क्यूब मायनस 3 ब्रॅकेट क्यूब, बरोबर. सो याचा फॉर्म्युला काय येणार आहे, a मायनस 3 a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस 3a प्लस 3चा स्क्वेअर किती येणार आहे 9. सो हे आन्सर आलं, ह्याला 1 देऊन घ्या. त्याच्यानंतर हे सॉल्व करूयात. 5a स्क्वेअर मायनस 16a आहे, मायनस 16a प्लस 3. आता ह्याचे फॅक्टर कसे करायचे, तर 5 3 15 आणि 15 1 म्हणजे 15 प्लस 1 केलं की काय होणार आहे 16 येणार आहे, आणि दोन्हीला साईन काय येणार आहे मायनस. सो 5a स्क्वेअर मायनस 15a मायनस 1a प्लस 3. इथे कॉमन काय येणार आहे बाहेर, 5a a मायनस 3 मायनस 1a मायनस 3. सो 5a मायनस 1 अँड a मायनस 3 हे 2 फॅक्टर आले, याला 2 नंबर द्या. त्याच्यानंतर आपल्याला अजून काय सॉल्व करायचं आहे, a स्क्वेअर प्लस 3a प्लस 9. नाही, हे सॉल्व करायची गरज नाही, कारण हे आता आपल्याला हे आलं आहे इथे बघा या a क्यूब मायनस 27मध्ये. सो हे कॅन्सल होऊ शकतं आपण सॉल्व करताना, सो हे असंच ठेवून द्या. त्याच्यानंतर 25a स्क्वेअर मायनस 1 आपण डायरेक्ट सॉल्व करूयात. इथे साईडलाच करू म्हणजे खाली आन्सर लिहिता येईल. 25a स्क्वेअर मायनस 1 म्हणजेच काय, 5a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. म्हणजे ह्याचे फॅक्टर्स काय झाले, 5a प्लस 1 अँड 5a मायनस 1. सो याला 3 नंबर द्या. सो लिहून घ्या आता खाली फ्रॉम 1 2 अँड 3
फर्स्ट काय आहे a मायनस 3 a स्क्वेअर प्लस 3a प्लस 9 डिवायडेड बाय 5a मायनस 1 अँड a मायनस 3 डिवायडेड बाय काय आहे हे a स्क्वेअर प्लस 3a प्लस 9 डिवायडेड बाय 5a प्लस 1 अँड 5a मायनस 1. सो आता ह्याचा रेसिप्रोकल मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करून घेऊयात ह्याचा या टर्मचा. सो हे असंच राहणार खाली a मायनस 3 a स्क्वेअर प्लस 3a प्लस 9 डिवायडेड बाय 5a मायनस 1 अँड a मायनस 3. सो इंटू केल्यावर हे खालची टर्म वरती जाणार आहे. सो 5a प्लस 1 अँड 5a मायनस 1 डिवायडेड बाय a स्क्वेअर प्लस 3a प्लस 9. आता बघा टर्म कुठल्या कुठल्या कॅन्सल होत आहेत. ही एक मोठी टर्म कॅन्सल होती आहे a स्क्वेअर बरोबर. त्याच्यानंतर 5a मायनस 1 कॅन्सल होती आहे. a मायनस 3 कॅन्सल होती आहे. म्हणजे मग काय राहतं आहे आन्सरमध्ये फक्त 5a प्लस 1. दॅट्स इट. मग आन्सर लिहून घ्या इथे बरोबर. सो इज इक्वल टू 5a प्लस 1. सो दिस इज युअर फायनल आन्सर. चला लास्ट टर्म आता लास्ट सम आपण सॉल्व करूयात आता. तर आता पहिलं इथे 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर हे सॉल्व करूयात. आता इथे कुठला फॉर्म्युला आहे बरं. हे म्हणजेच काय आहे 1 मायनस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. कुठला फॉर्म्युला मी यूज केला मी तो पण तुम्हाला लिहून देते. युजिंग फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलंच असेल. युजिंग फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस 2a प्लस बी स्क्वेअर बरोबर. म्हणजे हा कुठला फॉर्म्युला झाला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे ना लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे हा त्याप्रमाणेच फॉर्म्युला आपण इथे लिहून घेतला. म्हणजे मग ही टर्म काय झाली 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर झाली. त्याच्यानंतर 1 मायनस एक्स क्यूब हे सॉल्व करूयात आता. 1 मायनस एक्स क्यूब म्हणजेच काय होणार आहे इथे 1 क्यूब मायनस एक्स क्यूब म्हणजे a मायनस बी ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला झाला त्याचा बरोबर. सो तो लिहून घेऊयात 1 मायनस एक्स त्याच्यानंतर 1 स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे काय एक्स आणि ए आहे म्हणजे प्लस एक्सच येणार आहे फक्त आणि प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता फॉर्म्युला मी लिहून दिला नाही आहे. हां तुम्हाला आत्तापर्यंत पाठ झाला असेल कुठला यूज केला. सो याला सेकंड नंबर द्या. थर्ड आपल्याला काय सॉल्व करायचं आहे नाही झालं एवढंच आहे. हे इथे असं तसंच ठेवायचं आहे. सो लिहून घ्या आपण फ्रॉम 1 अँड 2 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड 1 प्लस एक्स. आता इथे बघा कॅन्सल काय काय होणार आहे. आधी आपण हे ब्रॅकेट 2 सेपरेट करून घेऊयात. म्हणजे काय होणार आहे 1 मायनस एक्स आणि 1 मायनस एक्स हे 2 झाले. 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि 1 अपॉन 1 प्लस एक्स. सो इथे बघा कॅन्सल काय काय होतं आहे. फक्त आय थिंक 1 प्लस एक्स स्क्वेअरची ही टर्म कॅन्सल होती आहे आणि 1 मायनस एक्स कॅन्सल होतं आहे. सो आन्सर काय आलं आहे आपलं इथे 1 मायनस एक्स अँड 1 प्लस एक्स. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट 6.4 आपला इथे संपलेला आहे. तुम्ही ह्याची थोडी प्रॅक्टिस करा. खूप इझी आहे हे सोडवायला. हे तुम्हाला कळलं तर खूप तुम्हाला हे तुम्ही एन्जॉय कराल हे सॉल्व करणं. जर हे तुम्हाला कळलं तर फॉर्म्युले पाठ असतील तर कसं सॉल्व करायचं आहे ते कळलं तर कुठला फॉर्म्युला कधी कुठे वापरायचा आहे ते कळलं तर ठीक आहे. तर इथे 6.4 आपला संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ समजत असतील मी शिकवलेलं कळत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.